कारखान्यातून बाहेर पडणारं पाणी 100% प्रक्रिया केलेलंच असावं, शिवाय प्रक्रिया न केलेलं पाणी नदी किंवा ओढ्यांमध्ये सोडू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिला। पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते। पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला आहे। याबाबत इचलकरंजी प्रांत कार्यालयात नुकतीच बैठक झाली। त्याला पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, इचलकरंजी महापालिका प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। औद्योगिक सांडपाण्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आलंय। अनेक शेतकऱ्यांना त्वचारोग होत असून दूषित पाण्यामुळे गंभीर आजार होत आहेत। शिवाय जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतोय। तरीही प्रदूषण करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई का करत नाही असा प्रश्न धनाजी चुडमुंगे आणि विश्वास बालीघाटे यांनी उपस्थित केला। त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इचलकरंजीच्या वरील गावातून येणारं दूषित पाणी नदीत मिसळत असल्याचं स्पष्ट केलं। यावर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी प्रत्येक आठवड्याला नदीतील पाण्याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। तसंच उद्योगातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केलीच पाहिजे असं सांगून नदी प्रदूषण वाढवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला। तसंच सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याचं त्यांनी आवाहन केलं। 5 एप्रिलपर्यंत पंचगंगेत मिसळणारं दूषित पाणी थांबलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अंकुश संघटनेनं दिला। बैठकीला अप्पर तहसीलदार महेश खिलारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद माने, क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील, उपायुक्त अशोक कुंभार, पर्यावरण अधिकारी पियुष जाधव, उपविभागीय अधिकारी प्रकाश एसणे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते।